नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शरद पवार हे तरुण कार्यकर्ते होते, उत्साही होते. त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे सर्वात शक्तिमान आणि सर्वव्यापी नेता यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे एकमुखी नेता होते. यशवंतरावांवर कडवी टीका करण्याची हिंमत फार कुठच्याही पक्षाच्या नेत्यांची होत नसे, एवढे यशवंतराव चारित्र्य संपन्न होते आणि एक एक शब्द मोजून मापून बोलायचे. कारण त्यांना माहिती होतं आपला एक शब्द चुकला तर आपल्याला नोव्हेअर करून टाकणारे समोर प्रतिपक्षाचे लोक आहेत, विरोधातले लोक आहेत. मला आठवतं यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात नव्हते. काँग्रेस पक्ष सोडून सगळ्या पक्षांची संयुक्त महाराष्ट्र समिती झाली होती. तेव्हाही यशवंतराव चव्हाण ठामपणे नेहरूंच्या मागे आणि काँग्रेस पक्षातच राहिले होते. आणि मग त्यांच्यावर सुद्धा टीका व्हायची तेव्हा कधीतरी ते विरोधकांच्या टीकेला सडकून उत्तर द्यायचे. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची एक घोषणा होती आंदोलनाची आणि ती खूप गाजलेली होती. किंबहुना आचार्य अत्रे यांनी ती घोषणा बनवलेली होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आता म्हणतात ना, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, ही जी भाषा आहे, तसंच तो अतिशय आग्रह दाखवण्यासाठी झालाच पाहिजे असं म्हटलं जायचं. तेव्हा त्याला काय म्हणतात, टोमणा मारताना किंवा टोला हाणताना यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, अत्र्यांना नाव न घेता म्हणाले होते, झाला पाहिजे याला हरकत नाही, पण झाला च पाहिजे कशाला, तो च कशाला पाहिजे. असं जेव्हा यशवंतराव म्हणाले तेव्हा जाहीर सभेत अत्र्यांनी त्या अक्षराचा, च या अक्षराचा अर्थ समजावला होता. म्हणाले, यशवंतराव तुमच्या आडनावातला च काढून टाका, मग बघा बाकी काय उरतं. एका संपादक राजकीय नेत्याने ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाणांना त्यांच्या उच्चारातला दोष दाखवला, त्यानंतर यशवंतराव अतिशय, आणि आधीसुद्धा यशवंतराव कधीही तोल गेल्यासारखं बोलले नाहीत. असे यशवंतराव हे शरद पवारांना मानसपुत्र म्हणायचे असं म्हणतात. त्या शरद पवारांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काय बोलावं न बोलावं याविषयी मार्गदर्शन करताना म्हटलं होतं की काय बोलू नये हे जास्त माहिती पाहिजे. कारण काय बोलल्यामुळे आपलं आणि आपल्या पक्षाचं आणि राजकारणाचं आणि सार्वजनिक जीवनाचं नुकसान होईल याचं भान प्रत्येक नेत्याला आणि कार्यकर्त्याला असलं पाहिजे, असा आग्रह यशवंतरावांचा असायचा. दुर्दैवाने आज सगळ्याच पक्षातल्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्याचं भान उरलेलं नाही आणि त्यामुळे कॅमेरा समोर आला की मुकासुद्धा बोलायला लागतो, तसे बडबडायला लागतात लोक, कंठ फुटतो अनेकांना आणि काय काय बोलत सुटतात ज्याची गरज नसते. न बोलता देखील खूप काही साध्य करता येतं असं यशवंतराव आपल्या कृतीतून आणि राजकारणातून दाखवत होते. आणि त्यांनी ज्यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवून घेतले त्या शरद पवारांना सुद्धा गिरवलेले धडे आज आठवेनासे झालेत. म्हणून या उतार वयामध्ये शरद पवार नको तितकं बोलतात आणि स्वतःला तोंडघशी पाडून घेतात. सध्या जे मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे त्यामध्ये शरद पवारांनी कधी नव्हे ती धाव घेतली अंतरवली सराटीमध्ये आणि जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना काहीतरी कानमंत्र दिला होता. आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी ठरवल्यासारखं फडणवीसांना लक्ष करायला सुरुवात केली, टार्गेट करायला सुरुवात केली. तो एक मुख्यमंत्री आहे, तो काड्या करतो वगैरे वगैरे वगैरे. खरं तर जरांगे पाटील हे 4-5 दिवसापेक्षा अधिक काळ उपोषण करत होते, पण त्याची महाराष्ट्रातल्या माध्यमांनी फारशी दखलसुद्धा घेतली नव्हती. त्यांची तब्येत खालावते
म्हणून स्थानिक प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जे पथक पाठवलं त्याच्यावर दगडफेक झाली आणि त्याला रोखण्यासाठी जो लाठीमार झाला त्या लाठीमाराचं नको तितकं राजकीय भांडवल करण्यात आलं आणि त्यातून जरांगे पाटील नावाचा हिरो उदयाला आला. मुद्दा असा आहे मित्रांनो की त्यावेळेला शरद पवारांपासून उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अगदी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापर्यंत सगळ्यांनी त्या लाठीमाराचा आरोप कोणावर ठेवला? विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. अंतरवली सराटीचा लाठीमार हा मंत्रालयातून आलेल्या आदेशामुळे झाला हे सांगायला सगळे हिरिरीने पुढे आले होते. पण अशा वेळेला या किंवा त्या बाजूने न बोलता गप्प राहावं हे राजकारणात महत्त्वाचं असतं. हे यशवंतरावांनी सांगितलेलं होतं पण शरद पवारांना कधी कळलं नाही. ते यशवंतरावांना आपल्या हयातीत न बघितलेल्या देवेंद्र फडणवीसांना कळलं होतं आणि म्हणून अंतरवली सराटीच्या लाठीमारानंतर सुद्धा त्याविषयी जाहीर भाष्य करण्याचं देवेंद्र फडणवीसांनी टाळलं होतं. सगळ्या माध्यमांनी अरे मंत्रालयात उठता बसता सकाळपासून रात्र संपेपर्यंत तडफडणारे जे पत्रकार असतात त्यांनासुद्धा माहिती आहे किंवा अगदी जिल्हा पातळीवर काम करणारे पत्रकार असतात त्यांनासुद्धा एक गोष्ट माहिती आहे की अशा प्रकारे कुठे लाठीमार, गोळीबार, अश्रुधूर सोडला जात असेल तर तो स्थानिक पातळीवर प्रशासनाने घेतलेला निर्णय असतो. अश्रुधूर किंवा गोळीबार हा मॅजिस्ट्रेटच्या दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय होऊ शकत नसतो. हे सर्वश्रुत आहे. यासाठी फार कायदेतज्ञ, घटनातज्ञ, प्रशासनतज्ञ असायची गरज नाही. पण जर तुम्हाला सगळं खापर कुठूनही आणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडायचं असेल तर देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि आपोआपच देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानेच गोळीबार काय तो लाठीमार झाला हा आरोप बोलला जाणारच. मला गंमत अशी वाटते की असलं काहीतरी विधान बाकीच्या राजकारण्यांनी केलं तर समजू शकलं असतं. पण अशाच प्रशासकीय गुंत्यामुळे आरोपी झालेले माजी गृहमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा अशीच अक्कल पाजळली की मंत्रालयाच्या आदेशाशिवाय गोळीबार होऊ शकत नाही. हा माणूस शरद पवारांनी महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून जनतेच्या माथी मारला होता. ज्याला गृहमंत्रालय म्हणजे काय याचा सुद्धा थांगपत्ता नाही. याचा पुरावा तो स्वतःच साक्षीदार होऊन देतोय की मंत्रालयातून आदेश झाल्याशिवाय अंतरवाली सराटीमध्ये लाठीमार होऊ शकत नाही. असं जर प्रत्येक पोलीस खात्याचं, पोलीस ठाण्याचं काम हे गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय होत नसेल तर मग पोलीस आयुक्तालयाच्या आवारातल्या घडामोडीसुद्धा गृहमंत्र्याच्या आदेशाशिवाय होऊ शकणार नव्हत्या. पण त्याच मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आवारात मनसुख हिरेंच्या हत्येचा कट शिजला. त्याचे मास्टर माइंडसुद्धा अनिल देशमुख होऊ शकतात. आपण जे बोलतोय त्यामुळे मनसुख हिरेंच्या हत्याकांडाचं कारस्थान आपल्याच आदेशावरून शिजवलं गेलं आणि आपल्याच आदेशानुसार त्याची अंमलबजावणी झाली याची आपण कबुली देतोय. एवढीसुद्धा अक्कल अनिल देशमुखांकडे नसावी. आणि अशी एकापेक्षा एक नालायक माणसं शरद पवारांनी वर्षानुवर्ष महाराष्ट्राच्या माथी मारली याचा यापेक्षा वेगळा पुरावा असू शकत नाही. पण आपल्या बाजूने असो किंवा विपरीत असो शक्य तेवढं कमी बोलावं आणि कृतीतून बोलावं हे देवेंद्र फडणवीसांना कळले. म्हणूनच ते अशा प्रतिकूल परिस्थितीत गप्प बसले. कारण आपण कितीही खरा खुलासा केला तरी समोरच्यांना ऐकायचाच नसेल तर त्यांच्याकडे पाठ फिरवावी, कानात बोळे घालावे आणि त्यांना ओरडू द्यावं.
म्हणून फडणवीस गप्प बसले होते. उलट संयुक्त सरकारवर, महायुती सरकारवर अधिक टीका होऊ नये म्हणून त्या लाठीमारासाठी फडणवीसांनी सरकारच्या वतीने माफी मागून टाकली. आणि गंमत बघा की त्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये, संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये, म्हणजे 2 मुख्यमंत्री 1 मुख्यमंत्री अशा पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांनी पण सांगून टाकलं की फडणवीसांनी माफी मागण्याची गरज नव्हती. कारण अनिल देशमुखांना अक्कल नसेल, पण अजितदादांना अक्कल आहे. शासकीय कामकाज कसं चालतं हे त्यांनाही माहिती आहे. पण मुद्दा असा आहे की अशा वेळेला अनिल देशमुखांचे कान उपटणं ही शरद पवारांची जबाबदारी होती. पण शरद पवारसुद्धा आजकाल कुठचाही खुळखुळा वाजायला लागला की रोंबासोंबा नाचायला बाहेर पडतात. 2019ची विधानसभा निवडणूक येण्यापूर्वी कुठेतरी बातमी आली की आता ईडी चौकशी शरद पवारांची सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रकरणामध्ये चौकशी करणार. तर शरद पवारांनी नौटंकी केलेली आठवते ना. त्यांचं समन्स येण्याची गरज नाही. आता मीच ईडीच्या ऑफिसमध्ये जातो आणि विचारा म्हणतो प्रश्न. असं करून 2 दिवस शरद पवारांनी केवढा तमाशा केला होता आठवतं. अरे जर तुम्हाला समन्स आलेलं नाही, तुमच्या विरोधात कुठलाही कागद कोणी पुढे सरकवलेला नाही, तर मग तुम्ही जायला का निघालात? आणि तुम्ही तिथे गेलात तर तुमचे जे चमचे भाट वगैरे आहेत हे सगळे तिथे धुमाकूळ घालणार आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार. एवढी सुद्धा अक्कल शरद पवारांना त्यावेळेला नव्हती. ती अक्कल त्यांच्या मेंदूमध्ये रिचार्ज करण्यासाठी तात्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे पोचले होते की साहेब तुम्ही तिथे गेलात तर गर्दी जमेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. तेव्हा मग शरद पवारांनी आपला हट्ट 2 दिवसानंतर मागे घेतला आणि काय सांगितलं, मी सुद्धा गृहमंत्री होतो, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे मी मान्य करतो. मग 2 दिवस आधी शरद पवार कधीच गृहमंत्री नव्हते. त्यांना माहिती नव्हतं की आपण ईडीच्या ऑफिसमध्ये जायला लागलो तर तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हे शरद पवारांना माहिती नव्हतं की आपण गृहमंत्री होतो, हे सुद्धा माहिती नव्हतं. पण खुळखुळा वाजला, कॅमेरे समोर आले की शरद पवारसुद्धा आजकाल कुठच्या गणपतीच्या मिरवणुकीत नाचल्यासारखे बोलायला लागतात, रोंबासोंबा करायला लागतात आणि म्हणून बोलून गेले. अगदी दुरीतीने एका अशा घोषणा झाल्या तरी ते अंतरवली सराटीमध्ये गेले आणि स्टेज खाली उभं राहून स्टेजवरच्या झोपलेल्या मनोज जरांगेंच्या कानात काहीतरी मंत्र बोलून गेले. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना जरांगे पाटील यांनी सातत्याने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण यशवंतरावांना द्रोणाचार्य मानून एकलव्याप्रमाणे राजकारण शिकलेले देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या विषयात मौन पाळलं आणि परत एकदा शरद पवारांना तोंडघशी पाडलं. कारण आता कोणीतरी या प्रकरणावर किंवा अंतरवली सराटीच्या त्या लाठीमाराबद्दल मंत्रालयात राईट टू इन्फॉर्मेशननुसार माहिती मागवली की त्या गावामध्ये जो लाठीमार झाला, उपोषणाच्या प्रसंगी जमलेल्या गर्दीवर जो लाठीमार झाला तो कशामुळे झाला, कोणी सोडला, कोणाचा आदेश होता, या संबंधी जो माहिती मागितली त्यात मंत्रालयातून असे कुठलेही आदेश गेले नाहीत आणि गृहमंत्र्यांनी असे कुठलेही आदेश दिले नाहीत असं तपशीलवार उत्तर आले. आणि प्रशासनाने आणि सरकारने माहिती अधिकारामध्ये त्याचं उत्तर दिलं. पण देवेंद्र फडणवीसांनी याविषयी व्यक्तिगत कुठलाही खुलासा दिला नाही. ह्याला आत्मविश्वास म्हणतात, तितकंच प्रासंगिकता म्हणतात. आपण अशा प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही, काळच आपल्याला खरं ठरवणार याचा जो आत्मविश्वास असतो त्यामुळे नंतरच्या काळात सारवासारव करण्याची वेळ येत नाही.
जी शरद पवारांवर आयुष्यभर येत राहिलेली आहे. हा कालचा पोरसौदा मुलगा तुम्हाला तुमच्याच राजकारणामध्ये जागोजागी पदोपदी पराभूत करतोय, तोंडघशी पाडतोय, पण डोकं ठिकाणावर यायला पवारांचं तयार नाही. आणि पवार तर पवार, कन्यातच 2 पावलं अधिक पुढे आहे. हसत हसत बोललं म्हणजे लोकांना खरं वाटतं हा सुप्रियाताईंचा भ्रम आहे, पण त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस, त्यांचं राजकारण आणि पक्ष या सगळ्याचा सत्यानाश होऊन गेलेला आहे. मुद्दा इतकाच मित्रांनो की परत एकदा या पोरसौदा नेत्याने शरद पवारांना तोंडघशी पाडून दाखवले आणि अबोल राहून न बोलता आपल्यावर वेडे वाकडे खोटे नाटे वाटेल ते आरोप झाले तरी त्याविषयी खुलासा करण्याची देवेंद्र फडणवीसांना गरज वाटली नाही. हा देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांपेक्षा पोक्त आणि प्रौढ राजकारणी आहेत, समंजस राजकारणी आहेत. याचा सगळ्यात मोठा पुरावा मानता येईल, कारण आता 2, 2.5, 3 महिन्यानंतर या विषयाचा खुलासा झाला आहे आणि अधिकृत खुलासा झाला आहे, शासकीय खुलासा झाला आहे. पण ज्यांनी या सगळ्या संबंधी काहूर माजवलं त्यापैकी एकाकडे तरी सौजन्य आणि सभ्यता आहे का, की आपण उगाचच देवेंद्र फडणवीसांवर एवढं बोललो, त्याबद्दल आम्ही त्यांची माफी मागतो. हे सौजन्य सुषमा अंधारे, संजय राऊतांपासून अनिल देशमुखपर्यंत कोणामध्ये तरी ते सौजन्य आहे? हे सगळे स्वतःला नागडं करून घेत आहेत आणि त्यांच्या वस्त्राला सुद्धा आपण हात लावायचा नाही, इतकी तटस्थता आणि अलिप्तता देवेंद्र फडणवीस पाळताना दिसतात. तेव्हा त्यांच्यातला अतिशय पोक्त राजकारणी समोर येतो. 2002च्या दंगलीपासून 2014च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत 12 वर्ष नरेंद्र मोदींना अशाच प्रकारे माध्यमांनी लक्ष केलं होतं. 2006 पर्यंत मोदींनी पत्रकारांना समाधानकारक उत्तरं देण्याचा आणि आरोप आणि टीका करणाऱ्यांना समाधानी करण्यासाठी उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. पण हळूहळू मोदींच्या लक्षात एक गोष्ट आली, यापैकी कोणालाही आपली बाजू ऐकायची नाही, खुलासा ऐकायचा नाही, आपल्याला लक्ष करायचं आहे, आपल्याला बदनाम करायचं आहे. तेव्हा मग त्यांना जे करायचं ते करू देत, आपण त्यांच्या सापळ्यात जायचं नाही. म्हणून मोदींनी 2006 नंतर सगळ्याच्या सगळ्या देशभरच्या आणि गुजरातच्या माध्यमांकडे पाठ फिरवली. खरे करा, खोटे करा, कुठलेही आरोप करा, त्याला उत्तरच द्यायचं नाही. कृतीतून आपण जनतेशी थेट संपर्क साधायचा आणि हा स्वतःला मतदार आणि पक्ष नेत्यांच्या मधला दुवा समजणारा दलाल आहे, त्याला कायमचा संपून टाकायचा, हे मोदींनी ठरवलं. आणि मोदी गुजरातमधून थेट पंतप्रधानपर्यंत दिल्लीत झेपावले. मला असं वाटतं की मोदींच्या या कृतिशील बोलण्यातून देवेंद्र फडणवीस हे खूप काही शिकलेत. आणि त्याची उलटी बाजू अशी आहे की शरद पवारांसारखा धूर्त मुरब्बी माणूस संजय राऊत यांच्या नादी लागून इतका बहकत गेलेला आहे की कारण नसताना सुद्धा वाटेल ते बोलायला लागलेला आहे. त्यामुळे परत परत तोंडघशी पडताना आपण बघतोय. आनंद होत नाही, वाईट वाटतं. आणि परत एकदा या सगळ्या अंतर्वली सराटीच्या लाठीमार प्रकरणात शरद पवार त्यांच्या पक्ष आणि सहकाऱ्यांसह पूर्णपणे तोंडघशी पडले आणि एकही शब्द न बोलता, कुठलाही खुलासा न देता देवेंद्र फडणवीस यांची सरशी झाली. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.